आज तर आपण डायरेक्ट आपल्या बैलाला फेरन लावलीच लावून घेतली, कारण आज होता पोळा. बैल बी चांगले दिसले पाहिजे म्हणलं. तर कसं काय शेतकरी मित्रांनो, आज होता पोळा म्हणून आपण आपल्या घरापुढे पूर्ण मेळे ठेवून घेतले आणि हनुमानाच्या मंदिरात पण ठेवले आणि माऊलीच्या मंदिरात पण ठेवून घेतले. मग बैलाची झाडझुडकी केली आणि डायरेक्ट बैला आपल्या वावरामध्ये चारासाठी बैलाला मस्त चारलं गिरलं आणि मस्त पैकी पाणी पाजून घेतलं आणि पुन्हा आपल्या वावरामध्ये बांधून दिलं. आणि हा पहा आपला बैल कसा आहे, मस्त मारत गी नाही काय नाही, एक नंबर गरीब बैल मस्त. बैलाला संध्याकाळी गवत लागते म्हणून आपल्या स्कूटीवर डायरेक्ट गवताची पेंडी टाकली आणि डायरेक्ट आपल्या घरी आलो. गवत काढून घेतलं आणि आपल्या कोट्यामध्ये ठेवून दिलं. आता पोळा आहे म्हणलं तर बैल तर आपल्याला सजवाच लागणार आहे. बाबानं मस्त त्याची यसन काढली आणि नवीन यसनं दोन्ही बैलाला लावून घेतले. मी आपल्या बैलावर एक राम आणि एक श्याम दोन्ही पण जागी आपलं राम बैलाचे नाव लिहून घेतले. मग आपण ह्या बैलाची झुमकी बी लावून घेतली. आणि हा एक बैल तर खूपच शांतपणा करत होता रे बा. अंगावर झूल टाकायला गेलो तर टाकूच देत नव्हता, पण कशी तरी टाकून घेतली मग झूल अंगावर बी. झाले रे बा आता आपल्या बैलरेड्डी पोळ्या पण जासाठी. आणि हा पा आपल्या गावातला पोळा, आपला गावास लहानचा तर पोळा बी लहानचाच भरणार आहे. मग पोळा बिडा सुटला आणि आपले बैल बी घरी आले सगळ्यांनी. मग बैलाची पूजा गिजा मस्तपैकी करून घेतली. मग आपण पूर्ण बैलाचा साजगीज काढून ठेवून दिला. तर तुम्ही म्हणसान काही कारभार नवीन असतं, ज्यांनी माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आम्ही काय केलं तर आता. मग गावातल्या लहान लहान पोरासोबत मस्त गावामध्ये फिरलो आणि घोसारा मागितला. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला हा पोळ्याचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.